नमस्कार. विश्व मराठी परिषद आणि कीर्तन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने अधिक मास विशेष या निमित्ताने सुरू केलेल्या विष्णू सहस्रनाम चिंतन या सत्रामध्ये आज तिसऱ्या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातल्या मुख्य नामावलीच्या भागाला प्रारंभ करतोय. सामान्यतः एक एक नाम घेऊन त्याचा व्याकरणदृष्ट्या किंवा पुराण इतिहासदृष्ट्या कसा अर्थ केलेला आहे त्याचा विचार आपण करणार आहोत. आजच्या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातला जो पहिला श्लोक आहे, विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः, या एका श्लोकात येणारी 9 नावं क्रमाने त्यांचा अर्थविचार इथे करणार आहोत. ओंकार माद्यं प्रवदन्ति संतो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसम्. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जय जय रघुवीर समर्थ. आपण महाभारताच्या अनुशासन पर्वांतर्गत भीष्म युधिष्ठिर संवादामध्ये आलेल्या विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा इथे एक अन्वय विचार करतो आहोत. आपण मागच्या भागात विष्णू सहस्रनामाच्या प्रस्तावनेचा, अर्थात युधिष्ठिरांनी भीष्मांना जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचा आणि त्यांच्या उत्तरादाखल भीष्मांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्याचा एक थोडक्यात विचार, आढावा हा केला. एक सिंहावलोकन करण्यासाठी थोडक्यात आपण पुन्हा प्रश्न कोणते, उत्तर काय याचा विचार करून नामावलीला प्रारंभ करणार आहोत. किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुः मानवाः शुभं. को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. ह्या 2 श्लोकामध्ये जवळजवळ 5 ते 6 प्रश्न युधिष्ठिरांनी भीष्मांना विचारले. आता भीष्म त्याच्या उत्तरादाखल भगवान विष्णूंचं महात्म्य युधिष्ठिराला सांगतायत आणि या जन्मसंसार बंधनातून मुक्त होण्यासाठी विष्णूंचं सहस्रनाम किंवा नाम साहस्र पठणाचा उपदेश या युधिष्ठिराला करतायत. भीष्मानी पुन्हा पुन्हा त्याला, ज्याला एक पौनःपुन्येन असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं, पुनरावृत्ती ही एक पद्धत आहे. एखाद्या गोष्टीचं महत्त्व ऐकणाऱ्याच्या मनावर ठसवण्यासाठी, बिंबवण्यासाठी तो विषय घोळवून सांगितला जातो.
तसं इथे पितामह भीष्म भगवान नारायणांचं महात्म्य, विष्णूंचं महात्म्य पुन्हा पुन्हा या युधिष्ठिराला सांगताय. भीष्म असं म्हणाले, एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुंडरीकाक्षं स्तवैः अर्चेन् नरः सदा. परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं. पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलं दैवतं देवतानां च भूतानां यो अव्ययः पिता. यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादि युगागमे यस्मिंश्च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोः नाम सहस्रं मे शृणु पाप भयापहम. थोडक्यात आता ज्या सहस्रनाम स्तोत्राचा उपदेश भीष्म करतायत ते सहस्रनाम स्तोत्र कसं आहे त्याचं स्वरूप त्याला विशद करत आहे. विष्णोर नाम सहस्रम मे शृणु पाप भयापहम. आता पाप भयापह असा शब्द, असं विशेषण जेव्हा या स्तोत्राला वापरताय तेव्हा त्याचे दोन प्रकारे अर्थ करता येईल. एक, पाप आणि भय या दोन्हींना दूर करणारं असं हे सहस्रनाम स्तोत्र आहे. आणि दुसरं, पापाचं भय दूर करणारं असं हे सहस्रनाम स्तोत्र आहे. फरक लक्षात घेऊया. पाप आणि भय, आपण जी पाप करतो त्या पापापासून मुक्ती देण्याचं काम हे सहस्रनाम स्तोत्र करत आहे. आणि आपल्याला संसारामध्ये, व्यवहारामध्ये ज्या वेगवेगळ्या भीती, भय वाटतायत, भासतायत, त्या भय, भीती यांचं समूळ उच्चाटन करण्याचं सामर्थ्य देखील या सहस्रनाम स्तोत्रामध्ये. पण हाच पाप भयापह या शब्दाचा समास पापस्य भयम आणि पापंच भयंच अशा दोन प्रकारे, म्हणजे एक इतरेतर द्वंद्व पद्धतीने आणि एक पापस्य भयम, पापाचं भय, तत्पुरुष समासाच्या पद्धतीने त्याचा विग्रह केला तर पाप माझ्या हातून होईल अशी भीती जीवाला वाटायला लागते. दोन्ही अर्थ योग्य आहेत, दोन्ही अर्थ या संदर्भात सुसंगत आहेत. पाप पण दूर होतंय आणि भय पण दूर होतंय. मात्र जो साधन मार्गाला लागला, जो साधना करायला लागला, अशा साधकाला पुढे पापाचं भय वाटायला लागतं. म्हणजे पाप भीरुता हा जो गुण आहे, माणूस पापाला भीतो, पापाच्या फळाला भीतो, मात्र पाप करण्यापासून तो निवृत्त होत नाही. गंमत अशी आहे की पापाचं फळ कोणालाही नको असतं, पण पाप करण्याकडे प्रवृत्ती प्रत्येकाची असते. आणि या उलट पुण्यकर्म करण्याकडे प्रवृत्ती नसते, पण पुण्याचं फळ ते मात्र सगळ्यांना हवं असतं. ही या विश्वाची, या मानव समाजाची एक प्रकारे शोकांतिका आहे. त्यामुळे ज्यांना जे सावध झालेत, ज्यांना कुणकुण लागले की आता या संसारातून पार व्हायचं असेल तर पाप सोडायला हवं, दुष्कर्म हे टाळायला हवं, मग अशा साधकांसाठीही हे विष्णू सहस्रनाम एक प्रकारे हेल्पिंग एड आहे आजच्या भाषेत. म्हणजे काय तर आपल्या हातून कळत आणि नकळत अशा दोन्ही प्रकारे पातकं घडत असतात. म्हणजे कसं तर आपण जाणून बुजून खोटं नाटं बोलतो, आपल्याला माहिती असतं हे खोटं आहे, पण तरीही काही फायद्यासाठी आपण बोलून जातो. हे जाणतेपणी घडलेलं पाप असं म्हटलं तर काही वेळेला आपल्याला काही वास्तव स्थिती माहीत नसते आणि ती माहीत नसताना आपण परस्पर वास्तवाची, वर्तमानाची खातरजमा न करता बोलून जातो की नाही ही अमुक गोष्ट अशीच आहे.
किंवा नाही असं बोलून जातो आणि वास्तवात त्याच्या विपरीत, त्याच्या विरुद्ध ती गोष्ट असते. मग हे तुमच्या नकळत झालेलं पाप आहे. आपण आपल्या नकळत अनेक लोकांना दुखावत असतो. मग अशी कळत अथवा नकळत होणारी जी पातकं आहेत, दुष्कर्म आहेत, या दुष्कर्मांपासून मुक्तीचा मार्ग कोणता? तर तो मार्ग म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे. आपल्याकडून पाप होणार तर नाही ना, या भीतीने, या भयभीत मनोवस्थेमध्ये राहिल्यामुळे पुन्हा पाप व्हायची शक्यता असते. बरेच वेळा भीती, भय ही गोष्ट, ही भावना अनेक पापांची जननी ठरून जाते. माणूस पाप करायला प्रवृत्त का होतो? तर भीतीमुळे तो पाप करायला प्रवृत्त होत असतो. त्यामुळे अशा पाप घडणार की काय, पाप मला लागेल की काय, या भीतीपासूनही विष्णू सहस्रनाम स्तोत्र साधकाला सोडवतं. म्हणून भीष्म त्या स्तोत्राला विशेषण वापरतात, शृणु पाप भयापहम, ऐक, शृणु, हे युधिष्ठिरा कान देऊन सावधपणे ऐक, हे पापाची भीती दूर करणारं असं हे अमोघ स्तोत्र आहे. पुढे भीष्म म्हणतायत, यानी नामानी गौणानी विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये. आता या स्तोत्रामध्ये जी नावं मी सांगतोय, ती नावं खरं तर एक प्रकारे नामपुष्पांचा हार आहे, एक माळ आहे, रत्नमाला आहे. वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये अथवा ऋषी, महर्षी, द्रष्टे, दार्शनिक अशा व्यक्तींच्या नित्य वचनांमध्ये जी परमात्म्याची विविध नावं, त्याची गुण विशेष सांगणारी अशी पदावली, शब्दावली ही संग्रहित करून, ही एकत्र करून त्यांची ही नाममाला गुंफलेली आहे. आणि अशी ही नाममाला मी तुला सांगतोय. मग या नाममालेमध्ये कोणती नावं आहेत? यानी नामानी गौणानी विख्यातानि महात्मनः. महात्मनः, महात्मा हा शब्द गंमत अशी आहे, आज आपण पटकन कोणालाही वापरून टाकतो. काही विशेषण, काही शब्द हे इतके गुळगुळीत झालेले आहेत की कोणालाही कधीही वापरता आज येतात. मात्र महात्मा याचा वास्तविक अर्थ आपण जर पाहिला, ज्याचा आत्मा महनीय आहे, महान आहे, विशाल आहे, ज्या आत्म्याच्या विस्तारामध्ये या विश्वातले सगळे जीवात्मे, नवे नवे अख्खं विश्व हे सामावलेलं आहे, तो खरा महात्मा आहे. आणि असा महात्मा म्हणजे एकमात्र परमात्मा, या संदर्भात भगवान विष्णू, नारायण आणि त्या परमात्मा, महात्मा नारायणांची ही नावं मी कथन करतोय. मग ही नावं कोणती कोणती आहेत? यानी गौणानी नामानी, गौण अशी ही नावं आहेत. आणि कशी आहेत? तर विख्यातानी, दोन विशेषणं त्यासाठी वापरली नामांसाठी. एक गौण आहेत आणि दुसरी विख्यात आहेत. विख्यात म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या संदर्भात सांगितलेली किंवा प्रसिद्ध असणारी, प्रचलित, परिचित असणारी अशी जी नावं आहेत ती विख्यात नावं आहेत. विख्यात या शब्दाचा अजून एक अर्थ विशेषेण ख्यातानी किंवा विविच्य ख्यातानी. ज्या नामांमधला अर्थ हा विविच्य म्हणजे वेगळा करून, विवेचन करून, सूरी, विज्ञ, तज्ञ या मंडळींनी सांगितलेलं आहे, त्या नामांचं कीर्तन मी इथे करतोय. आणि दुसरा महत्वाचा शब्द आहे गौणानी. मराठीमध्ये गौणानी या पदाचा अर्थ गौण, जे श्रेष्ठ नाही, जे कनिष्ठ आहे, जे व्यवहार्य भाषेत ज्याला सेकंडरी म्हणता येईल, त्याला गौण असा शब्द वापरला जातो. मात्र
या संदर्भात गौण या शब्दाचा अर्थ गुणजातानी गौणानी, गुणावरून जी सांगितलेली आहेत, ज्या नामांमध्ये परमात्म्याचे, महाविष्णूंचे वेगवेगळे गुणविशेष सांगितले आहेत, ती नामं गौण आहेत. गौण या शब्दाचा अर्थ कनिष्ठ, कमी प्रतीची असा घेण्याचं कारण नाही. गुणजातानी किंवा गुणकीर्तनीयानी, ज्याच्यामध्ये गुणांचं कीर्तन केलेलं आहे, गुण प्रकट करून सांगितलेलं आहे, त्या नामांना गौण असं भीष्म म्हणतात. आता ज्यांना गौण याचा अर्थ सेकंडरी, कनिष्ठ घ्यायचाच आहे, त्यांच्यासाठी जर याचा अर्थ लावायचा झाला तर अशी संगती लावता येईल की मुख्य नावं ही ज्या नावानी तो परमात्मा वारंवार संबोधला जातो, त्याला हाक मारली जाते, ते नाव, आणि जी त्या मुख्य नावांव्यतिरिक्तची नावं आहेत. म्हणजे कशी, तर आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारतो. त्याचं मुख्य नाव, व्यवहार्य नाव वेगळं असतं. पुन्हा पाळण्यातलं नाव, राशी नाम किंवा नक्षत्राच्या चरणावरून ठेवलेलं नाव, किंवा मग उपनयन संस्काराच्या वेळी आचार्यांनी ठेवलेलं नाव, एखाद्याने मंत्रदीक्षा घेतलेली असेल, विशिष्ट सांप्रदायिक दीक्षा घेतलेली असेल, तर त्यावेळी त्याचं केलं जाणारं, ठेवलं जाणारं नाम, व्यवहारामध्ये त्याला ठेवलं गेलेलं नाव, आपण म्हणतो ना नाव ठेवलं, नावं ठेवून खाल्लं. कौतुकासाठी, लीलेसाठी काढलं गेलेलं नाव, म्हणजे जसं एखाद्याला सोन्या, बबड्या अशा टोपण नावानी घरात हाक मारलं जातं. तर अशी सगळी नावं ही देखील या स्तोत्रात संग्रहित आहेत. म्हणजे काय, तर थोडक्यात त्या भगवंताच्या वेगवेगळ्या रूपांच्या विषयी ज्या ज्या काही शब्दावली प्रचलित आहेत, त्या सगळ्या शब्दावलींचा साकल्याने अंतर्भाव या स्तोत्रात झालेला आहे. अजून एक अर्थ गौणानी म्हणजे अप्रधान या अर्थी करायचा झाला तर तत्वज्ञानामध्ये आपल्याला जरा डोकावून पाहावं लागेल. तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा परमात्मा कसा आहे, तर तो अनाम आहे. आधुनिक काळात अवतरलेल्या वाल्मिकीने, अर्थात आपण ज्यांना गदिमा म्हणून ओळखतो, त्यांनी रचलेल्या एका सुंदर काव्यामध्ये, अर्थात ते चित्रपटात घेतलेलं गीत आहे, त्या गीतामध्ये एक छान कल्पना मांडलेली आहे. जितुके मालक तितुकी नावे, हृदये तितुकी त्याची गावे, तरी न ओळखी कोणी त्याला, दीन अनाथ अनाम, बाई मी विकत घेतला श्याम. अशा त्या काव्यपंक्ती आहेत. या काव्यपंक्तीमध्ये गदिमाने हा सुंदर तत्वज्ञानातला सिद्धांत बेमालूमपणे उतरवलाय. गदिमा काय म्हणतायत की जेवढे मालक आहेत, हा विकत गेलेला, गुलाम झालेला श्याम, त्याच्या मालकानुसार त्याला वेगळं नाव ठेवलं जातं. ज्या संप्रदायामध्ये ज्या दृष्टीने त्या परमात्म्याकडे पाहिलं गेलं, तशी संज्ञा, तशी नामावली त्याला जोडली गेली. मग वल्लभ संप्रदायामध्ये, वल्लभाचार्यांच्या संप्रदायामध्ये त्याला पुरुषोत्तम असं म्हटलं, तर मध्वाचार्यांच्या द्वैत संप्रदायामध्ये त्याला विष्णू, नारायण या नावाने ओळखलं. तेच रामानुजांच्या संप्रदायामध्ये त्याला सकल कल्याण गुणनिधान हेयोपाधी विवर्जित, सगुण विशिष्ट चिदचिद ईश्वर उपाधी विशिष्ट अशी उपाधी दिली गेली. तर अद्वैत वेदांतामध्ये त्याला शबल आणि शुद्ध अशा ब्रह्मरूपात पाहिलं गेलं. मालक बदलला, ज्याने त्याला आपल्या भावभक्तीने, ज्ञानाने, कर्माने, योगाने मोले विकत घेतलं, त्या मालकाच्या कल्पनेनुसार, त्याच्या कथनानुसार याला नवीन नवीन नाव मिळालं. मात्र एवढी नावं, एवढी गावं असून हा परमात्मा शेवटी अनाम राहिला. सगळ्या नावांनी त्याला बोलावलं जातं, मात्र तरीही
शेवटी त्याचं नाव काय असा जर प्रश्न पडला तर त्याचं खरं नाव कळतच नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिकेमध्ये एक सुंदर कल्पना सद्गुरु स्तवनात मांडलेली आहे. त्या सद्गुरूंचं स्तवन करताना म्हणतात, मौन गा तुझे राशी नाव, कै स्तोत्री मी बांधू हाव, दिससी तेतुली माव भजो काही. अरे बाबा, तुझं स्तवन करायला गेलं तर तुझं नावरस काय, तुझं जन्म नाव काय? मौन गा तुझे राशी नाव. मौन हेच तुझं नाव असू शकतं. अशब्द, अनिर्देश्य एवढंच तुझं नाव असू शकतं. कारण तू कोणत्याही शब्द, नाम, रूप या सगळ्या कल्पनांच्या पलीकडे आहेस. तू शब्दात, भाषेत, वाणीत न गोला जाणार आहेस. याच्यामध्ये तुला सांगताच येणार नाही. तुझी अभिव्यक्ती या शब्दातून करता येण्याजोगीच नाही. त्यामुळे कोणताही शब्द जरी तुला वापरला तरी ते तुझं मूळ नाव नाही, ते केवळ टोपण नाव ठरेल. ते अप्रधान, गौण नाव ठरेल. त्या परमात्म्याचं खरं नाम हे शब्दातीत असल्यामुळे शब्दात सांगताच येणार नाही. ही ती तत्वज्ञानाची कल्पना. म्हणून या नामांना गौण असं म्हटलं गेलंय. यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः ऋषीभिः परिगीतानी. ही नावं कशी आहेत? येऱ्या गबाळ्यांनी नाही, ऋषींनी गायलेली आहेत. ऋषीभिः परिगीतानी. ऋषी, ऋषीर दर्शनात अशी ऋषी शब्दाची व्याख्या आहे, जे द्रष्टे आहेत. दिक्कालाहुन आर पार अमुची दृष्टी पहाया शके. ते कवी आहेत. कवी याचा अर्थ टला ट जोडून कविता करणारे, शब्दच्छल शब्दखेळ करणारे ते कवी नव्हे, तर जे दिशा आणि काळ, स्पेस आणि टाइम याच्या पलीकडे पाहू शकतात. त्रिकाल द्रष्टे आणि त्रिकालातीत द्रष्टे असे जे लोकोत्तर पुरुष, लोकोत्तर व्यक्तिमत्व आहेत ते ऋषी आहेत. आणि अशा ऋषींनी जी गायलेली आहेत, नुसती सांगितली नाहीत तर गायली. गाणं मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हे ऋषी केवळ ज्ञानाभिनिवेशामध्ये अडकले नाहीत, योग साधनेमध्ये अडकले नाहीत, तर भाव विभोर होऊन या ऋषींनी ही नामावली गायली आहे. ते अक्षरशः या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन होऊन नाचलेत. आणि अशी त्या ऋषींनी गायलेली ही नावं मी सांगतोय. कशासाठी सांगतोय? तानी वक्ष्यामी भूतये. भूती असा शब्द आहे. भूतीचे अनेक अर्थ आहेत. भूतीचा एक अर्थ सिद्धी आहे, भूतीचा एक अर्थ ऐश्वर्य आहे. तसाच भूतीचा एक अर्थ अनुभव, प्रतीती, म्हणजे मराठीत प्रचिती असं म्हणतो. मूळ संस्कृत शब्द प्रतीती आहे आणि त्याचा मराठीमध्ये प्राकृतामध्ये झालेला अपभ्रंश प्रचिती असा आहे. तर त्याची मी जे सांगतोय एवढं सगळं त्या नामसाहस्रीचं महात्म्य त्यापर्यंत सांगितलं, पण त्याचा प्रत्यय यावा, त्याचा अनुभव यावा, त्याची गोडी लागावी, त्याची चव कळावी, यासाठी ही नामसाहस्री तुला सांगतोय. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की अनेक लोक नामाची चौकशी करत पडतात, अडकून पडतात. घ्यावं का न घ्यावं, कोणतं नाव घ्यावं, हे नाव चांगलं का ते नाव चांगलं, हा देव मोठा का तो देव मोठा, या चौकशीतच आयुष्य फुकट चाललंय. पण ही चौकशी करण्यापेक्षा त्या नामाची चौकशी ही पाहिली तर अधिक श्रेयस्कर होईल. तर ती चौकशी नाही तर चौकशी आहे ही कळावी, हा भाव त्या भूती शब्दात भीष्म सांगताय. भूत ये. मी जे काही सांगितलं त्या नुसत्या शब्दांची एक ऐकून संगती तुला लागणार नाही. त्याची अनुभूती, त्याची प्रचिती तुला यावी, त्याची गोडी काय आहे, चव काय आहे ही तुला कळावी. यासाठी आता मी तुला ही नावं सांगतोय. वक्ष्यामी. आता पुढे ही प्रतिज्ञा आहे एक प्रकारे. हे प्रतिज्ञोत्तर माझे. ज्ञानेश्वर माऊली जसं म्हणाले तशी भीष्म इथे विष्णू सहस्रनाम कथनाची प्रतिज्ञा करतायत. प्रतिज्ञा याचा अर्थ शपथ असा घ्यायचा नाहीये. इथे
प्रस्तावना, उपोद्घात या अर्थी ती प्रतिज्ञा करतायत. आता मी काय सांगतोय हे या श्लोकात व्यक्त झालंय. तानि वक्ष्यामि भूतये ऋषी नाम सहस्रस्य. नामाची ही जी साहस्री आहे, या नामसाहस्रीचा ऋषी कोण आहे? ऋषिर्नाम सहस्रस्य वेदव्यासो महामुनिः. आता आपल्याकडे एक शब्द वारंवार जोड प्रयोग केला जातो, ऋषी मुनी. ऋषी वेगळे आहेत आणि मुनी वेगळे आहेत. ऋषी ज्यांना ते तत्वज्ञान, तत्वदर्शन, तत्व साक्षात्कार झाला ते ऋषी आहेत. ऋषी ही दर्शनात, मननात वा मौनात मुनीही. आणि जो मननशील, मौनशील किंवा इंद्रिय निग्रहशील आहे तो मुनी आहे. 3 कॅटेगरी आहेत, एक तापस, दुसरा मुनी आणि त्याच्या पुढे ऋषी आहे. बरेच वेळा घोटाळा असा होतो, सगळे मुनी ऋषी होतातच असं नाही, आणि याच्या उलट सगळे ऋषी मुनी असतातच असंही नाही. पूर्वसुकृतामुळे त्या जन्मामध्ये विशेष तप न करताही काही वेळेला यमे वैशवृणुते, त्या परमात्म्याची इच्छा होते ह्याला साक्षात्कार व्हावा आणि त्याला साक्षात्कार होतो. किंबहुना कदाचित त्याच्या पूर्वसुकृताचा तो परिपाक असेल, मात्र त्या जन्मामध्ये त्याने विशेष तप न करताही त्याला साक्षात्कार झालेला असतो आणि तो ऋषी पदवीला पोचतो. तर वेदव्यासांच्या बाबतीत ते ऋषी पण आहेत आणि मुनी पण आहेत. मनन मौनशीलही आहेत आणि त्यांना तत्वदर्शनही, तत्व साक्षात्कारही झालेला आहे, म्हणून ते ऋषी आहेत. या विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे ऋषी लक्षात घ्या. आपण ऋषी या शब्दाचा अर्थ कर्ता, रचयिता, कवी म्हणून घेत असतो. या स्तोत्राचा, या मंत्राचा ऋषी म्हणजे तो मंत्र, ते स्तोत्र ज्यांनी रचलं असा अर्थ ऋषी शब्दाचा योग्य नाही. जे स्तोत्र किंवा मंत्र आहेत त्या स्तोत्र मंत्राचा साक्षात्कार ज्याला झाला, ज्याने सर्वप्रथम या जीवलोकी ते स्तोत्र प्रकट केलं, प्रवृत्त केलं, त्याचं प्रवर्तन केलं, तो ऋषी आहे. रामरक्षेमध्ये बुधकौशिक ऋषी असा उल्लेख आहे, मात्र अंतरिम प्रमाणा आधारे आपल्याला हे माहिती आहे की भगवान शंकरांनी सर्वप्रथम या रामरक्षेचा उपदेश यथादिष्टवान त्या स्वप्नामध्ये जाऊन बुधकौशिक ऋषींना केला आणि प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः, तो प्रातःकाळी जागा झालेला बुधकौशिक ऋषी ते स्तोत्र लिहून काढता झाला किंवा प्रचलित करता झाला. तथा लिखितवान प्रातः. इथे तो ऋषी शब्द या स्तोत्राचा साक्षात्कार करणारे, हे स्तोत्र मंत्र किंवा श्रुती ज्या आहेत त्या कोणी रचलेल्या नाहीयेत, त्या अनादि काळापासून चालत आलेल्या आहेत. हे जे अवकाश आहे, हे जे अंतराळ आहे, या अवकाशामध्ये, अंतराळामध्ये अनादि काळापासून ते शब्द तत्व भरून राहिलेलं आहे. आणि ते जे अनादि असं शब्द तत्व आहे, ते शब्द तत्व हे ऋषी आपल्या समाधी अवस्थेमध्ये अनुभवतात, ऐकतात आणि त्या अनुभवातून त्या शब्द तत्वाची अभिव्यक्ती या भाषिक स्तोत्र रचनांमध्ये होत असते. अशब्दाला शब्दामध्ये, अभाष्याला भाषेमध्ये गोवण्याचं सामर्थ्य या ऋषींमध्ये असतं. त्यामुळे ते या स्तोत्रमंत्रांचे ऋषी म्हणून ओळखले जातात, द्रष्टे. तर या स्तोत्रमंत्राचा द्रष्टा हे स्तोत्र हे आहे. कारण विस्तार खूप मोठा आहे, जवळजवळ 107 श्लोक केवळ नामाची आवली देण्यासाठी आहेत आणि प्रस्तावनेचे, फलश्रुतीचे श्लोक वेगळे आहेत. बृहद आकार आहे, त्यामुळे हे स्तोत्र आहे. आणि पुन्हा त्या स्तोत्रातला प्रत्येक वर्ण, अक्षर हा मंत्रमय आहे. अमंत्रम अक्षरम नास्ति. यात एकही अक्षर असं वृथा नाहीये की जे मंत्र स्वरूप नाहीये. त्यामुळे प्रत्येक अक्षराचं,
त्या अक्षराने बनलेल्या प्रत्येक शब्दाचं महत्त्व या स्तोत्रात आहे. त्यामुळे स्तोत्र आणि मंत्र या दोन्ही भूमिका हे स्तोत्र बजावत आहे. तर या स्तोत्र मंत्राचा द्रष्टा ऋषी कोण आहे? तर भगवान वेदव्यास. भीष्मांना समकालीन वेदव्यास आहे. एक प्रकारे जर नातेसंबंध पाहिला तर सावत्र बंधू भीष्मांचे वेदव्यास आहे. सत्यवती आणि पराशरांचे पुत्र हे वेदव्यास, त्यांनी सर्वप्रथम या स्तोत्र मंत्राचा साक्षात्कार केला आणि लोकानुग्रहासाठी, सामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठी हे ग्रथित करून ठेवलेलं आहे. आणि ते ग्रथित केलेलं स्तोत्र भीष्मांना माहिती होतं आणि ते स्तोत्र त्यांनी युधिष्ठिराला ऐकवलं. काही काही वेळेला काही अशा लोककथा प्रचलित केल्या जातात की भीष्मांनी सर्वप्रथम हे स्तोत्र सांगितलं आणि ते पांडवांनी ऐकलं, पांडव विसरले. मग नकुल किंवा सहदेव यांच्यापैकी एकाकडे गळ्यात स्फटिक मणी होता आणि त्या स्फटिकामध्ये हे सगळं रेकॉर्ड झालं होतं आणि मग त्याच्यातून वेदव्यासाने रिकॉल करून हे स्तोत्र प्रकट केलं, अशी एक लोककथा सांगितली जाते. मात्र त्यात तितकंसं ऐतिहासिक तथ्य नाही. एक लोकरूढी किंवा रूढ झालेली श्रद्धा, एवढंच त्या कथेचं मूल्य आहे. महत्वाचा मुद्दा असा, तर मूळ द्रष्टे वेदव्यास, ऋषीही नाम सहस्रस्य वेदव्यासो महामुनिः छंदो अनुष्टुप. अनुष्टुप नावाचा छंद आहे. अनुष्टुप छंदाचं लक्षण, एकूण 32 अक्षर पूर्ण श्लोकात मिळून असतात. 8 अक्षरांचे 4 चरण, पहिल्या ओळीत 2 चरण, दुसऱ्या ओळीत 2 चरण असे पडतात. तर असा अनुष्टुप छंद, त्या अनुष्टुप छंदामध्ये हे स्तोत्र रचलेलं आहे. ऋषीर्नाम सहस्रस्य वेदव्यासो महामुनिः छंदो अनुष्टुप तथा देवो भगवान देवकी सुतः. आणि या स्तोत्राची देवता दुसरी तिसरी कोणी नाही, त्या भीष्मांच्या समोर साक्षात मूर्तिमंत उभा राहिलेला भगवान देवकी सुत, देवकी नंदन वासुदेव श्रीकृष्ण हाच या स्तोत्राची अधिष्ठात्री देवता आहे. काय अहोभाग्य असेल ज्याचं स्तवन वेदव्यासानी या स्तुतीच्या रूपात करून ठेवलेलं आहे. तो परमात्मा भीष्मांच्या समोर उभा आहे आणि त्या परमात्म्याकडे पाहत पाहत त्याच्या नामस्तुतीचा उपदेश भीष्म या धर्मराज युधिष्ठिराला धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर करतायत. काय पुण्याचा महायोग झालेला असेल, कल्पना करण्याजोग आहे. आणि अशा परमपावन प्रसंगी आता या स्तोत्राचा उच्चार भीष्मांच्या मुखातून प्रकट व्हायला लागला. एक एक मोत्याचा दाणा असावा असा शब्द त्यांच्या मुखातून प्रकट होतोय. साधारण एकेका श्लोकामध्ये 8-9 अशी नावं, म्हणजे ॲव्हरेज असं म्हणूया, सरासरी असं म्हणूया. एक सरासरी काढायची झाली तर अशी ही एकेका श्लोकामध्ये भगवंताची, परमात्म्याची, नारायणाची नावं त्यांनी गोवलेली आहेत. आणि ती आपल्या सगळ्यांच्या अनुग्रहासाठी व्यासानी मुळात त्याचं दर्शन, त्याचा साक्षात्कार केला. ती भीष्मानी युधिष्ठिराला सांगितली आणि या प्रसंगाच्या मिशाने व्यासानी पुनश्च महाभारत रचनेच्या काळी ग्रंथामध्ये ते स्तोत्र ग्रथित करून ठेवलं. असं या स्तोत्राचं महत्व आहे. तर आता ही नावं कोणती कोणती? पहिला मंत्र तिथे येतो. आपल्याकडे कालावधीची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला सहस्रनामं पूर्णपणे पांक्त पद्धतीने घेता येतीलच असं नाही. पण जसं त्या अनंत नामांपैकी सहस्रनामं निवडून भीष्मांनी सांगितली, तशी त्या सहस्रनामांपैकी काही ठराविक, कमीत कमी आपण असा संकल्प करायला हरकत नाही, असा एक मानस धरायला हरकत नाही की किमान 100 ते 108 नामं तरी या अधिक मासानिमित्त चाललेल्या ज्ञानसत्रामध्ये आपण त्यांचं अवलोकन करूया. मंत्र
मय असणारी ही नावं सुरू होत आहेत. आता याच्या दोन पद्धती आहेत. मी मागेही उल्लेख केला होता. पठण करताना स्तोत्र रूपामध्ये एकापुढे एक प्रथमांत रूपामध्ये ही नामं उच्चारली जातात, स्तोत्र रूपात उच्चारली जातात. आणि दुसऱ्या प्रारूपामध्ये एक एक नाव वेगळं काढून चतुर्थ्यांत त्याचं रूप कल्पून त्याच्यापुढे नमहा आणि पूर्वी ओंकार किंवा श्रीकार लावून या नामाचा जप उच्चार केला जातो. तुलसी पत्र किंवा पुष्पार्चन करत असताना ही नामावली म्हटली जाते. आणि जेव्हा केवळ उपासना म्हणून, नामस्मरण म्हणून हे स्तोत्र पठण केलं जातं, तेव्हा केवळ या अनुष्टुभ छंदातल्या स्तोत्र मंत्राचा भाग त्याची पुनरावृत्ती केली जाते. पहिला मंत्र आपण पाहूया. एका मंत्रामध्ये 9 नावं पहिल्याच मंत्रामध्ये आलेली आहेत. मंत्र असा आहे, हरिहि ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभुः भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावनः. पहिला मंत्र आहे, पहिला श्लोक आहे. आता हा स्तोत्र मंत्राचा भाग प्रकट करण्यापूर्वी एक धर्मशास्त्रीय संकेत असा आहे की ज्याचं आपण पुरश्चरण पारायण करणार आहोत तर त्याचा ऋषी, छंद, दैवत हे जाणून त्याचा जप झाला पाहिजे. अविदित्वा ऋषीं छंदम, छंद, ऋषी, दैवत न कळता जर त्या मंत्राचा पाठ झाला, अनुष्ठान पुरश्चरण झालं तर ते वृथा होतं, विफल होतं असं म्हणतात. त्यामुळे आपण आधीच वेदव्यास ऋषी, अनुष्टुप छंद आणि नारायण किंवा देवकी नंदन कृष्ण देवता ही या स्तोत्राची पाहिली. आता त्या देवतेची ही नावं आहेत. त्या नामावलीमधलं पहिलं नाव जे आहे ते विश्व, विश्वम असं नाव आहे. नामावलीमध्ये त्याचा उल्लेख ओम विश्वस्मै नमहा असा केलेला आहे. विश्वम नपुंसकलिंगी शब्द आहे. या विष्णू सहस्रनामाचा आपण अर्थविचार करत असताना काही पूर्वसुरींचे उपकार आपल्याला इथे मानायला हवेत. त्यांच्या कृपेमुळे या एकेका नावाचा अर्थ विचार आपण सुलभतेने, सुबोध पद्धतीने करू शकतो. यातलं सगळ्यात मोठं नाव हे भगवत्पाद श्रीमद आद्यशंकराचार्यांचं आहे. आद्यशंकराचार्यांची वेदांत दर्शनावर आधारित अशी अनेक पुस्तकं, ग्रंथ, भाष्य ही उपलब्ध आहेत. मात्र या सगळ्या ग्रंथामध्ये तत्वज्ञानापेक्षा भक्तीच्या तत्वज्ञानाकडे, भक्ती दर्शनाकडे, भक्ती मार्गाकडे ज्या ग्रंथाचा ओढा आपल्याला दिसतो तो ग्रंथ म्हणजे विष्णू सहस्रनाम भाष्य हा आहे. सहस्रनाम विवृती असंही काही ठिकाणी या भाष्याला म्हटलेलं आहे. थोडक्यात विवृती म्हणजे ज्यामध्ये एकेका नामाचं विवरण, विवेचन केलेलं आहे ते हे भाष्य आहे. कथा असं सांगते, अनेक कथा, दंतकथा या बाबतीत प्रचलित आहे. भगवत्पाद श्रीमद आद्यशंकराचार्य ज्यावेळी ग्रंथ रचना करायला प्रवृत्त झाले, वय वर्षाचा अंदाज बांधला तर जेमतेम 12 ते 16 वर्षाचं वय आहे. आणि अशा वयामध्ये हा महात्मा भाष्य रचना करायला प्रवृत्त झाला. पण चमत्कार असा दिसायला लागला की रोज त्यांनी भाष्य रचना करावी, भुर्जपत्रावर, ताडपत्रावर ते भाष्य लिहून काढावं आणि दुसऱ्या दिवशी ते लिहिलेलं पूर्ण जो काही मजकूर होता तो लुप्त होऊन जावा. भुर्जपत्र, ताडपत्र ही कोरी होऊन जावीत. हा प्रकार अनेक दिवस चालला. हा काय चमत्कार आहे त्यांना कळेना. तेव्हा मनात संकल्प असा झाला, यामागे काहीतरी ईश्वरी संकेत असावा. मग ईश्वरी संकेत काय आहे याचा विचार केल्यावर या सगळ्यासाठी मंगलाचरण आपल्या कार्याचं व्हावं अशी परमेश्वराची इच्छा दिसते, हे त्यांना जाणवलं.
कोणत्याही कार्याचं मंगलाचरण करणं अत्यंत आवश्यक आहे. मंगलादीनी मंगल मध्यानी मंगलांतानी प्रथन्ते शास्त्राणी. एक शिष्टाचार, एक समुदाचाराचा भाग आहे की कोणत्याही चांगल्या कामाचा प्रारंभ हा मंगलाचरण करून व्हावा. तर आपण जे वेदांत मार्ग प्रचलित करण्याचं, प्रवर्तन करण्याचं कार्य, उपक्रम हाती घेतलेला आहे, त्याचा प्रारंभ ईश चिंतनाने आणि ईश नाम निर्वचनाने व्हावा, असा ईश्वरी संकेत आहे. असा साक्षात्कार त्यांना झाला. या साक्षात्कारामागेही एक अशीच कथा सांगितली जाते. त्यांनी विचार केला की काहीतरी भक्तिपर रचना घडावी, मात्र कशावर घडावी हे त्यांना काही सुचेना. तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांपैकी वयाने सगळ्यात लहान असणाऱ्या शिष्याला जवळ बोलावलं. जेव्हा असा संकेत, असा शकुन किंवा असा देवप्रश्न केला जातो, तेव्हा स्वाभाविकच ज्याचं वय लहान आहे अशा मुलामुलींना बोलावलं जातं. त्यांच्या मनात काही किलमिश, काही विकार नसतात. त्यामुळे त्यांच्या हावभावातून, त्यांच्या कृतीतून देव बोलतो अशी कल्पना आहे. त्यामुळे सगळ्यात लहान असणाऱ्या शिष्याला, बालशिष्याला त्यांनी जवळ बोलावलं. त्या बालशिष्याचं नाव हस्तामलक असं होतं. त्या हस्तामलकांना जवळ बोलावलं आणि त्यांना सांगितलं, पोथी शाळेमध्ये जाऊन, ग्रंथसंग्रह फार मोठा होता आचार्यांकडे, त्या पोथी शाळेत जाऊन जी पोथी हाताला लागेल ती तू घेऊन ये. हस्तामलक गेले आणि त्यांनी एक पोथी उचलून आणली. आचार्यांनी जेव्हा वरचं आवरण सोडून ती पोथी पाहिली, तेव्हा ती विष्णू सहस्रनामाची पोथी होती. म्हणाले, हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र आहे, याच्यावर मी करणार काय? याच्यावर अजून लिहिण्यासारखं माझ्याकडे काय आहे? याच्यावर काही करता येणार नाही. म्हणून पुन्हा दुसरी पोथी आणायला त्यांनी आज्ञा केली. हस्तामलक पुन्हा गेले, पुन्हा एक पोथी घेऊन आले. योगायोग असा पुन्हा विष्णू सहस्रनामाचीच पोथी आली. म्हणाले, काही खरं नाही. पुन्हा एकदा, तिसऱ्यांदा त्या हस्तामलकांना पाठवलं. आता जाडजूड मोठी पोथी घेऊन हस्तामलक आले. ही पोथी उघडून पाहिल्यावर बघतात तो काय, महाभारताच्या अनुशासन पर्वाची पोथी होती. मात्र जे पृष्ठ त्यांनी सहज म्हणून उघडलं, म्हणजे आजच्या भाषेत रॅन्डम पेज काढणं, तसं काढलं तर त्या पृष्ठावर पुन्हा विष्णू सहस्रनाम भाष्याचा प्रारंभ, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा प्रारंभ झाल्याचं त्यांच्या दृष्टोत्पत्ती झालं. हा केवळ योगायोग नाही, तर हा ईश्वरी संकेत आहे हे आचार्यांनी ओळखलं. आणि तेव्हा त्यांनी त्या स्तोत्रावर भाष्य रचना केली आणि ते विष्णू सहस्रनाम भाष्य म्हणून आचार्यांच्या साहित्यामध्ये अजरामर झालं. आणि या भाष्य रचनेनंतर ज्या सगळ्या ग्रंथांची, मग त्याच्यामध्ये भाष्य आहेत, स्तोत्र आहेत, निबंध ग्रंथ आहेत, त्यांच्या रचना आचार्यांच्या हातून घडल्या, त्याही तितक्याच अजरामर झाल्या. आधीच्या प्रकारासारखी कोणत्याही प्रकारची नष्ट ग्रंथरचना झाली नाही. ग्रंथरचना अबाधित राहिली. तर असं हे विष्णू सहस्रनाम भाष्य भगवत्पाद आद्य शंकराचार्यांच्या नावावर आहे. तसंच रामानुज आणि माधव संप्रदायामधल्याही अनेक आचार्यांनी विष्णू सहस्रनामावर भाष्य रचना किंवा टीका रचलेली आहेत. अगदी अलीकडच्या काळामध्ये महात्मा गांधींचे एक ज्येष्ठ अनुयायी विनोबा भावे, या विनोबा भाव्यांनीही विष्णू सहस्रनामावर एक चिंतनिका रचलेली आहे. अशा प्रकारे अगदी प्राचीनतम शंकराचार्यांपासून अलीकडच्या काळातल्या विनोबांपर्यंत या विष्णू सहस्रनामाचा, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, जो अपील एलिमेंट आहे, अपीलिंग आहे, साद घालणारं असं विष्णू सहस्रनाम आहे. ते सहस्रनाम आपण पाहतो आहोत. आचार्यांनी हे भाष्य रचलं, याचा उल्लेख करायचं कारण काय? आचार्यांच्या भाष्यामध्ये पहिल्या नावावर जवळजवळ 5 ते 6 पृष्ठ विवरण केलेलं आहे. नुसतं पहिलं नाव आलंय विश्वम.
या विश्वस्मै नमः या नामाचं निर्वचन करण्यासाठी आचार्यांनी सगळ्या औपनिषदिक सिद्धांतांचा आधार घेऊन त्या विश्व शब्दाची व्युत्पत्ती करून दाखवली. आचार्यांचा दर्शन संप्रदाय हा अद्वैत, केवलाद्वैत वेदांताचा संप्रदाय आहे. आचार्यांनी इथे विश्व शब्दाची फोड करताना स्पष्ट केलंय ते म्हणजे असं की या आत्म्याच्या 3 अथवा 4 अवस्था मानलेल्या आहेत. देहाच्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती आणि या तिन्हींच्या पलीकडची जिला आपण तुरिया किंवा समाधी म्हणतो, अशा 3 अथवा 4 अवस्था या देहाच्या बाबतीत आहेत. मात्र या देहावस्थांमध्ये अनुस्यूत असणारा आत्मा, हा आत्मा 4 नावांनी ओळखला जातो. जागृतीमध्ये, जाग्रत अवस्थेमध्ये असणारा आत्मा हा विश्व किंवा वैश्वानर या नावाने सांगितलेला आहे. स्वप्नावस्थेमध्ये असणारा आत्मा हा तैजस नावाने ओळखला जातो आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये असणारा आत्मा हा प्राज्ञ नावाने ओळखला जातो. आणि अर्थात समाधी अवस्थेमध्ये त्या आत्म्याची जी नित्यानुभूती होते तो तुरीय आत्मा, प्रत्यगात्मा. तर अशी ही आत्म्याची अवस्था परत्वे झालेली वेगळी नावं, त्यातलं आद्य अग्रक्रमाने येणारं नाव हे विश्व आहे. या आत्म्याची जागृत अवस्था म्हणजे विश्व आहे. किंबहुना तो परमात्मा जो जागृत दशेला जागला, त्याला हलवून जाग केलं, ती अवस्था म्हणजे विश्व आहे. परमात्मा निर्गुण निराकार म्हणजे एक प्रकारे सुषुप्ती अवस्थेमध्ये होता. तो जागा झाला आणि त्याच्या जाग होण्याबरोबर हे विश्व साकार व्हायला लागले. एकोहम बहुस्याम प्रजा येय इति असा संकल्प उपनिषद त्या परमात्म्याच्या निराकाराच्या मनात उत्पन्न झाला असं म्हणतात. तर त्या संकल्पानिशी, त्या ईक्षणानिशी हा सगळा विश्व प्रपंचाचा पसारा उत्पन्न झाला. नव्हे तो परमात्माच त्या विश्वरूपात नटला. म्हणून पहिलं नाव हे विश्वम हे आलेलं आहे. आता गंमत लक्षात घेण्याजोगी आहे, या सहस्रनाम स्तोत्राला आपण विष्णू सहस्रनाम म्हणतोय. स्वाभाविकच या स्तोत्राचा प्रारंभ विष्णू या शब्दाने होणं हे अधिक सुसंगत वाटलं असतं, झालं असतं. विनोबांनी आपल्या विवृत्तीमध्ये ह्याच्यावर विचार केलाय. पहिलं नाव विष्णू का बरं नसावं? छंददृष्ट्या, छंदशास्त्राच्या पॅरामीटर्सचा, मानकांचा विचार केला तरीही ते बसतं. विष्णुर्विश्वम षट्कारो भूतभव्य भवत प्रभू असं जरी केलं तरी चालणार होतं. पण तरीही व्यासानी विश्वम हेच नाव पहिलं का ठेवलं? याच्या मागे एक फार मोठं तत्वज्ञान सामावलेलं आहे. तत्वज्ञानातला सिद्धांत तिथे ध्वनित झालेला आहे. तो म्हणजे जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याला प्राप्त करण्याचं पहिलं माध्यम, पहिलं साधन काय असेल तर हे विश्व हेच त्याचं सर्वोत्तम साधन आहे. विश्वाला बाजूला ठेवून तो परमात्मा, तो विष्णू कळण्याजोगा नाही, मिळण्याजोगा नाही. त्यामुळे अनुभूतीच्या, प्रतीतीच्या स्तरावरचं त्या परमात्म्याचं पहिलं रूप काय, पहिलं नाम काय, तर ते नाम, ते रूप म्हणजे विश्व आहे. विश्व या शब्दाची फोड जर आपण पाहिली तर विष असा धातू आहे. विष म्हणजे प्रवेश करणे, व्याप्त असणे अशा अर्थी. आता त्या विष या धातूला क्वन नावाचा प्रत्यय, आता ही सगळी संस्कृत व्याकरणातली उपपत्ती आहे. त्याच्या अधिक तपशिलात शिरलो तर श्रोतृवर्गाला डोकेदुखी वाटते. ती होतं काय, जेवढा हा भाग तांत्रिक होत जातो, तांत्रिक याचा अर्थ त्यातली टेक्निकल टर्म्स यायला लागतात, परिभाषा, संज्ञा यायला लागतात, तेवढा तो क्लिष्ट वाटायला लागतो. त्यामुळे त्या मूळ धातू, त्याला लागलेले प्रत्यय याच्या अधिक तपशिलात न शिरता ज्यांना त्याच्याविषयी जिज्ञासा आहे त्यांच्यासाठी फक्त सांगतो, विष हा मूळ धातू, क्वन हा प्रत्यय. आणि यातून या
प्रक्रियेतून तयार झालेला, व्युत्पन्न झालेला शब्द म्हणजे विश्व, विश्वम हाय. आता हे जे विश्व आहे, ज्याला आपण जगत म्हणून ओळखतो, हे काय आहे? जे सगळीकडे व्यापून राहिलेलं आहे. किंबहुना व्याप्ती ही ज्याच्या वर होते, ज्याच्या मध्ये व्याप्ती होते, त्या सत्तेला, त्या अस्तित्वाला विश्व असं म्हटलेलं आहे. थोडक्यात विश्व म्हणजे काय? तर जे जे हे दृश्यमान जगत आहे, जे जे तुम्ही अनुभवताय, नवे नवे अनुभवणारे तुम्हीही ज्याच्यात सामावलेले आहात, ते सगळं विश्व आहे. समर्थ रामदास म्हणतात, नारायण असे विश्वी, त्याची पूजा करत जावी. या विश्वामध्येच विश्वंभर आहे. विश्वंभर असे विश्वी. प्रत्येक संतांनी हा उपदेश केलाय. माऊलींनीही जेव्हा पसाय दान पसावो मागितला, तेव्हा पहिलं संबोधन असंच केलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. आठवण कोणाची झाली आहे? ते कृष्ण म्हणाले नाहीत. गीतेचा, महाभारताचा नायक, वक्ता, आचार्य, गुरु सर्व काही कृष्ण आहे. सगुण साकार रूपातल्या त्या कृष्णाची आठवण माऊलींना होत नाही. ते हाक मारतायत त्या विश्वात्मक देवाला, जो या विश्वरूपामध्ये नटलेला आहे, विश्वंभर झालेला आहे, विश्वाचं भरण पोषण करतो आणि विश्वात भरून राहतो, म्हणून तो विश्वंभर आहे. जर विश्व वजा केलं तर त्याचं अस्तित्व सामान्य जीवाला कळणारच नाही. किंबहुना सामान्य माणसाची अनुभूती सुरू होते, त्या अनुभूतीची पहिली पायरीच मुळात विश्व असते. आणि गमतीचा भाग हा की पहिली आणि शेवटची पायरी ही विश्व हीच राहते. जीवात्म्याच्या, कोणत्याही मनुष्याच्या जाणीवा या विश्वाच्या जाणीवे पलीकडे जाऊ शकत नाही. कल्पना करूया, आपण बाहेर जायचं म्हटलं, इथून एक्झिट घ्यायची ठरवली, सगळं सोडायचंय असं म्हटलं तरी आपल्या बाहेर जाण्याला काही सीमा आहेत. आपण म्हटलं या घरातून बाहेर पडावं, घरातून बाहेर पडू, या गावातून बाहेर पडावं, गावातून बाहेर पडू, या देशातून बाहेर पडावं, देशातून बाहेर पडू, या खंडातून बाहेर पडावं, खंडातून बाहेर पडू, या ग्रहातून बाहेर पडावं, ग्रहातून बाहेर पडू. पण कशा कशामधून बाहेर पडू याला प्रत्येक वेळी एक सीमा आहे. आणि त्या सीमेच्या आत जे काही सगळं आहे ते सगळं विश्व आहे. नव्हे नव्हे ती अंतिम सीमा जी आहे, ती सीमा म्हणजे विश्व आहे. थोडक्यात जे जे सगळं काही आहे ते सगळं विश्व या एका शब्दात सामावलेलं आहे. आणि ते आधी समजून घ्या, ते आधी उमगून घ्या, म्हणजे मग विष्णू आपसूक कळेल. गंमत काय आहे, वेदांत दर्शनानुसार, त्यातही केवलाद्वैत दर्शनानुसार, माया कळल्याशिवाय ब्रह्म कळणार नाही. आधी अनात्मा काय आहे हे जाणून घ्या, मग उरलेला तो आत्मा आहे हे निश्चित कळेल. आधी काय नाही हे जाणून घ्या, मग काय आहे ते कळेल. तसं आधी ज्याला शंकराचार्यांनी मिथ्या असं म्हटलंय, सद असदभ्याम अनिर्वचनीयम, जे आहे आणि नाही याच्या मधल्या अवस्थेत राहते, भासमान आहे, असं हे विश्व, हे त्या विष्णूचं पहिलं दृश्यमान रूप आहे. म्हणून त्याला पहिली जागा, अग्रक्रम देण्यामागचं कारण हे आहे, विष्णू विश्व कळल्याशिवाय कळणार नाही. म्हणून त्या विष्णूकडे पोहोचायचं असेल, जो विष्णू या स्तोत्राचं प्रतिपाद्य आहे, त्या विष्णूला जाणून घ्यायचं असेल तर आधी विश्वाला जाणायला लागेल. म्हणून पहिलं नाव हे विश्वम असं आलं. विश्वस्मै नमः. आत्म्याची जाग्रत दशेची अवस्था म्हणजे ती विश्व आहे. हे सगळं जे काही अस्तीति वदंती, आहे म्हणून आहे, हे सगळं विश्व आहे. आणि त्या सगळ्या एका शब्दात सगळ्या अनुभूती, सगळी अस्तित्व, सगळ्या सत्ता सामावलेल्या आहेत. आणि ती सत्ता, सर्वोच्च सत्ता म्हणजे विष्णू आहे. म्हणून पुढचं नाव आलं विश्वम, नंतर विष्णू. नामावलीमध्ये ओम विष्णवे नमः,
असा या नामाचा निर्देश आहे. आता विष्णू शब्दाची फोड काय ही लक्षात घेऊया. मुळात विष हाच धातू आहे. विश्वमध्ये जो धातू होता तोच विष्णूमध्ये आहे. व्याप्त होणे, प्रवेश करणे अशा अर्थी तो धातू आहे. आणि त्या धातूला, विष धातूला नुक असा प्रत्यय लागला. हा प्रत्यय आपल्याला अन्यही काही धातूंमध्ये वेगळ्या स्वरूपात दिसतो. असाच दुसरा एक प्रत्यय आहे इष्णू प्रत्यय. इष्णू, इष्णुच किंवा इष्णुल असा हा प्रत्यय. जर आपण पाहिला तर वर्धिष्णू, छत्रपती शिवरायांची जी राजमुद्रा आहे या राजमुद्रेमध्ये हा प्रत्यय घटित एक शब्द आपल्याला वारंवार दिसतो. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. वर्धिष्णु, वर्धिष्णू असणारी, वृद्ध, वर्ध धातू आहे, वाढणे, सतत वृद्धिंगत होणारी. जो भाव आहे तो सतत वाढण्याचा आहे, वृद्धिंगत होण्याचा आहे. त्या अर्थी तो इष्णू हा प्रत्यय आला. इथे तो नुक प्रत्यय विष, व्याप्ती किंवा प्रवेश करणे या अर्थी असणाऱ्या विष या धातूला जेव्हा लागतो तेव्हा ती व्याप्ती जी नित्य वृद्धिंगत होणारी आहे, सतत वाढतंय विश्व, ते अस्तित्व सतत व्याप्त होतंय. आणि नुसतं व्याप्त नाही तर व्याप्ती आणि व्यापक, ज्याच्यामध्ये ते शिरतंय, प्रवेश करतंय ते तत्व, आणि जे प्रवेश करतंय ते तत्व. म्हणजे थोडक्यात पात्र आणि पात्रामध्ये एखादी वस्तू, पदार्थ तुम्ही भरून ठेवलात. मातीचा घडा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं तर पाणी आणि घडा हा तो संबंध आहे. तसं विश्व हे व्याप्य आहे आणि विष्णू हा व्यापक आहे. तर जो सतत वाढत चाललाय त्या विश्वालाही वाढवतोय आणि स्वतःही तितकाच वाढत जातोय, तो विष्णू आहे. वेवेष्टी इति विष्णू अशी व्युत्पत्ती केलेली आहे, जो व्यापनशील आहे. आता इथे आपल्याला भगवान विष्णूंच्या वामन अवताराची कथा आठवेल. जेव्हा ते वामन रूप हातावर दानोदक पडलं तेव्हा विराट झालं आणि क्षणाक्षणाने इतकं विराट होत गेलं की अख्खं ब्रह्मांड त्याच्या रोमावलीमध्ये सामावून गेलं. हा विष्णू आहे. भगवंतानी भगवद्गीतेमध्ये विभूती योग सांगताना आदित्यानामहं विष्णू, 12 आदित्य आहेत आणि 12 आदित्यामध्ये शेवटचा मुख्य हा विष्णू आहे. त्रिविक्रम विष्णू आहे. आता गंमत अशी आहे, विष्णू शब्दाची जेव्हा आपण फोड करतोय तेव्हा आजच्या काळातला विज्ञानाला मान्य झालेला असणारा एक सिद्धांत आहे. सिद्धांत म्हणण्यापेक्षा खरं तर एक अभ्युपगम, याला शुद्ध मराठीत म्हणजेच आपल्या व्यवहार इंग्लिश भाषेमध्ये एक्सपांडिंग युनिव्हर्स असं म्हटलं जातं. सतत हे विश्व वाढत चाललंय, त्याची व्याप्ती सतत अधिकाधिक होत चालली, पसरत चाललाय. हा जो एक्सपांडिंग युनिव्हर्सचा सिद्धांत आहे तो अप्रत्यक्षपणे विश्व आणि विष्णू या शब्दातून अभिव्यक्त झालाय. आणि तो आज काल नव्हे तर कित्येक नव्हे, 5000 सहस्रक, 5000 शतक महाभारत काळाच्याही पूर्वी विष्णू नाम हे प्रचलित आहे. तर त्या विष्णू नामामध्ये ही एक्सपांडिंग युनिव्हर्सची धारणा, कल्पना अप्रत्यक्षपणे ध्वनित झालेली आहे. तर असं हे भगवंताचं प्रिय नाव विष्णू. ओम विष्णवे नमः. पुढचं नाव येतं विश्वम विष्णुर वषट्कार. आता हे वषट्कार काय प्रकरण आहे? आपण जर यज्ञ संस्था पाहिली, यज्ञाचे 3 प्रकार आहेत. श्रौत म्हणजे वैदिक काळामध्ये ज्या विशिष्ट पद्धतीत होणारे यज्ञ होते ते श्रौत यज्ञ आहे.
स्मार्त किंवा पौराण यज्ञ आहेत आणि आगमोक्त तंत्रोक्त यज्ञ आहेत. तर त्यामध्ये श्रौत यज्ञामध्ये एक विशिष्ट पद्धत होती. ज्यावेळी आहुती त्या यज्ञामध्ये यज्ञाग्नीमध्ये देवतेसाठी अर्पित केली जाते, त्याची ती आहुती त्या अग्नीमध्ये सोडली जाते, तेव्हा ती आहुती टाकण्यापूर्वी त्या यज्ञामध्ये जे ऋत्विज आहेत त्या ऋत्विजामध्ये ऋग्वेदाचा ऋत्विक, ज्याला होता असं म्हटलेलं आहे, त्या होत्याने एक शब्द उच्चारायचा आहे. मंत्र आहे, मंत्रात्मक शब्द आहे. तो मंत्र आहे, तो शब्द आहे वषट. वषट हा जितक्या शक्य असेल तितक्या मोठ्याने हा मंत्रोच्चार करायचा आहे आणि तो मंत्रोच्चार झाल्यावर मग ती आहुती टाकायची. त्याचं कारण, त्याच्या मागची धारणा अशी आहे की वषट हा शब्द मंत्र किंवा अस्त्र रूप आहे. एखादं वज्र जसं उगारलेलं असावं तसा हा शब्द मंत्र आहे. याचा उच्चार केला त्यामागे ही एक अशी कल्पना की आपल्या शत्रूचा नाश व्हायला हवा असेल तर शत्रूची मूर्ती डोळ्यासमोर आणावी आणि वषट म्हणावं, म्हणजे लगेच याचा प्रयोग करण्याची आवश्यकता नाही. पण एक जुन्या वैदिकांची ही धारणा की वषटकार हा वज्र स्वरूप आहे. हे मंत्र म्हणजे एक एक मंत्र वज्रासारखा आहे, अस्त्रासारखा आहे. थोडक्यात या मंत्रामध्ये एक ऊर्जा, एक सामर्थ्य सामावलेलं आहे आणि ते सामर्थ्य व्यक्त झालंय ते वषटकार या शब्दातून. वषटकारो वै यज्ञ, असं आचार्य म्हणतात. वषटकार ज्या यज्ञामध्ये केला जातो तो वषटकार यज्ञ स्वरूप आहे आणि विष्णू हा यज्ञ स्वरूप आहे. यज्ञो वै विष्णू असं यजुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे यज्ञ स्वरूप विष्णू हा वषटकार रूपही आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या वषटकाराने त्या हवीर द्रव्याचं रक्षण होत आहे, यज्ञाचं रक्षण होत आहे, यज्ञ रक्षणाचं, यज्ञ प्रक्रियेचं रक्षण करण्याचं कार्य या वषटकाराने सिद्ध होत आहे. त्यामुळे एक प्रकारे यज्ञाचं रक्षण करणारा, सत्कर्माचं, धर्माचं रक्षण करणारा जो वषटकार आहे तो विष्णू रूप आहे. कारण सगळ्या विश्वाचा रक्षक, पालक, गोप्ता हा भगवान विष्णू आहे. म्हणून त्याला वषटकार. वषट यस्मिन् क्रियते स वषटकारः. ज्या यज्ञ कृतीमध्ये वषट असा शब्द उच्चारला जातो त्या यज्ञाला वषटकार असं संबोधन आहे. आणि यज्ञ हा विष्णू रूप आहे किंवा विष्णू हा यज्ञ रूप आहे, म्हणून विष्णूंना वषटकार हे नाव तिथे योजलं गेलं. विश्वं विष्णुर्वषट्कारः भूत भव्य भवत प्रभुः ओम वषट्काराय नमः. या मंत्राचा आपण अर्थ पाहिला. पुढचा मंत्र आहे ओम भूत भव्य भवत प्रभवे नमः. तीन काळ आपल्या सगळ्या जीवन व्यवहारामध्ये भूत, भविष्य आणि वर्तमान हे तीन काळ मानले जातात. हे तीन काळ या नामामध्ये आलेले आहेत. भूत म्हणजे भूतकाळ, जे घडून गेलं, जे मागे होऊन गेलं ते भूत. भव्य म्हणजे जे होऊ घातलेलं आहे, होण्याजोग आहे, ज्याची संभावना आहे, जे भावी आहे ते भव्य आहे. भव्य याचा विशाल काय असा अर्थ या संदर्भात घ्यायचा नाही. भूत म्हणजे झालेलं, भव्य म्हणजे होऊ घातलेलं, होण्याजोग, आणि भवत म्हणजे जे आत्ता घटित होत आहे, वर्तमान आहे. भूत, भविष्य, वर्तमान या तीनही कालविशेषांचा जो प्रभू आहे. आपण कालही पाहिलं होतं, मागच्या सत्रात पाहिलं होतं, जगत प्रभुम, जगाचं प्रभवस्थान, जगाचं उत्पत्ती स्थान. प्रभू या शब्दाचा अर्थ उद्भव, उत्पत्ती स्थान असा आहे. त्यामुळे हे तीनही काळ ज्या एका सत्तेतून प्रकट होतात, उद्भवतात, तो भूत भव्य भवत प्रभू असा आहे. काळाचं मूळ, काळाचं जन्मस्थान हा तो विष्णू परमात्मा आहे. आणि प्रभूचा दुसरा अर्थ स्वामी, सत्ताधीश. त्यामुळे या काळाचा स्वामी, जसं काळाचा काळ महाकाळ म्हणतो तसा या काळाचा काळ, काळाचा नियंता, काळाचा अधिपती
हा परमात्मा विष्णू आहे. म्हणून तो भूत भव्य भवत प्रभू असा आहे. भूत भव्य भवत प्रभवे नमः असं हे पुढचं चौथं नाव येतं. विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू. पुढचं नाव येतं ओम भूतकृते नमः. भूतकृत, भूत करणारा म्हणजे दोन अर्थ आहेत. भूत म्हणजे हे सगळे जीवमात्र जे आहेत किंवा या जीवमात्रांच्या सगुण साकार देहाचं उपादान कारण असणारी पंचमहाभूत, त्यांना हे भूत हाच शब्द आहे. त्या पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा, त्यांची रचना करणारा कोण असेल तर तो भूतकृत आहे, भूतांचा कर्ता आहे. म्हणून त्याचं भूतकृते नमः असं स्मरण, असं स्तवन केलं. तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचमहाभूतांची उत्पत्ती प्रक्रिया सांगितली. त्या महद्भूतापासून, त्या आदि महत या सत्तेपासून, महत म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीपासून आकाश उत्पन्न झालं. त्या आकाशापासून म्हणजे त्या महतमध्ये अहंकार, त्या अहंकाराच्या सात्विक राजस तामस या भेदातून तन्मात्रा, पुढे त्या तन्मात्रातून आकाश, आकाशातून वायू, वायूतून तेज, तेजातून आप म्हणजे जल आणि जलातून पृथ्वी, अशी पंचमहाभूतांची उतरंड उत्पन्न झाली. त्यामुळे या सगळ्याचा उगम कोण तर तो परमात्मा विष्णू आहे. म्हणून त्याला भूतकृत, भूतकर्ता असं म्हटलेलं आहे. ज्यांनी या भूतांना उत्पन्न केलं, भूतांची आणि या पंचमहाभूतांच्या देहामध्ये चैतन्याची कल्पना करून ज्याने भूतमात्र म्हणजे जीवांची उत्पत्ती केली, त्या सगळ्या जीवांचा, भूतांचा मूळ करता, उद्गाता हा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून तो भूतकृत. मात्र नुसती उत्पत्ती करून तो थांबत नाही, तो भूतभृत पण आहे. भूतभृत, भूतभर्त्रे नमः. भूतांचं भरण पोषण करणारा. आवडी निभावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एकनाथ महाराजांचं पद प्रसिद्ध आहे. त्यामध्ये ते म्हणतात, सर्वही जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. अरे जो या सगळ्या विश्वाचं भरण पोषण करतो तो परमात्मा तुला उपाशी ठेवेल असं कसं होईल? शास्त्रामध्ये म्हटलंय की भोजनाच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवा, योसौ विश्वंभरो देवः सकिं दासान उपेक्षते. अरे जो त्रैलोक्याचं भरण पोषण करतो तो त्रैलोक्याचं भरण पोषण करणारा विश्वात्मा, विश्वंभर आपल्या दासांना, आपल्या भक्तांना उपाशी ठेवेल का? तुझं मोकलील ऐसे नाही. तो तुमची उपेक्षा कदापि करणार नाही. तो प्रत्येक जीवाचा अन्नदाता आहे. इथे आठवतो तो एक सुंदर दोहा, मलूकदास, या मलूकदासांचा दोहा आहे. मलूकदास आपल्या दोह्यात म्हणतात, पंछी करे न चाकरी, अजगर करे न काम, दास मलूका कह गए सबके दाता राम. ओ पक्षी कोणाची नोकरी करतात? किती वर्षाचं त्यांना बजेट असतं? काही ठरलेलं असतं? काही नोकरी धंदा काही त्यांच्याकडे असतो का? का अजगर कुठे काही काम करतो, हमाली करतो, धंदा करतो, व्यवसाय करतो असा दिसतो? यदृच्छेने ते जात असतात. मात्र त्या पक्ष्याला दाणा देणारा, त्या अजगराच्या तोंडी त्याच्या भुकेच्या वेळी श्वापद आणून ठेवणारा हा परमात्मा आहे. अजगर का दाता राम, सबके दाता राम, दास मलूका कह गए. सगळ्या भूतमात्रातल्या प्रत्येक जीवाचं भरण पोषण हा परमात्मा करत असतो. जगन्नाथ म्हणून त्याला म्हटलेलं आहे. सगळ्यांचा भरण पोषण करणारा भूतभृत. ही सगळी भूत त्याच्यामुळे अन्न प्राप्त करतात. समर्थ रामदास आणि शिवछत्रपतींच्या चरित्रातली कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दगड फोडता निघे बेडकी. तो दगड फोडला, आत बेडकी पडली होती.
होती, जिवंत होती. आणि समर्थ विचारतायत, पाणी कोण घालतो तियेच्या मुखी, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. बांधिले घुमट किल्ल्याचे तट, तयात फुटती पिंपळवट. नाही विहीर नाही मोट, पाणी कोण घालतो तयाला, पाणी कोण घालतो, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. सगळ्यांचा दाता तो परमात्मा आहे, तो राम आहे. एक कथा पाहूया या भूतभृत भावाची आणि आजच्या या चिंतन सत्राला विराम देऊया. झालं असं, भगवंताचं बिरुद आहे, हा जगन्नाथ आहे, भूतांचं भरण पोषण करणारा आहे, विश्वंभर आहे, विश्वात्मा आहे. एकदा असं झालं, जगन्माता लक्ष्मीच्या मनात अशी शंका आली की हे म्हणवतात खरे भूतभृत, पण खरंच हे भूतभृत आहेत का, याची परीक्षा घ्यायची त्यांनी ठरवली. आणि केलं असं, आपल्या आभूषण आभरणांच्या कपाटामध्ये 7 छोट्या छोट्या एका आत एक अशा पेट्या मागवल्या. आणि या पेट्या, एका पेटीत दुसरी पेटी, दुसऱ्या पेटीत तिसरी पेटी, अशी ठेवत ठेवत शेवटच्या पेटीत एक इवलीशी मुंगी ठेवली. आणि या सगळ्या पेट्यांना आत तिला श्वासासाठी पुरेसा प्राणवायू मिळेल एवढी पट ठेवून टाळं लावलं आणि टाळ्याची चावी आपल्याकडे ठेवली. इकडे भगवान जगन्नाथ नारायण दुपारी भोजनाला बसले. नियम असा होता की चराचरातल्या प्रत्येक जीवाला अन्न मिळाल्याशिवाय हे अन्नाचा ग्रास घेत नाही. आणि भगवंत प्रभू जेवायला बसले. पहिला घास उचलला, मुखात घालणार, एवढ्यात लक्ष्मी मातेने हात पकडला. म्हणाल्या, थांबा, एक जीव उपाशी आहे. भगवंत म्हणाले, कोण? माता लक्ष्मीने आपल्या सगळ्या त्या संभारातून त्या पेट्या मागवल्या. एका आत एक अशा पेट्या उघडत उघडत गेल्या. आणि जेव्हा पाहिलं शेवटची पेटी उघडून, तेव्हा काय आश्चर्य, ती जी मुंगी आत ठेवलेली होती तिच्या मुखी 4 साखरेचे दाणे पडलेले माता लक्ष्मींना दिसले. हा भूतभृत भगवंताचा भाव आहे. कोण्याही जीवाचा तो दुस्वास करत नाही, उपेक्षा करत नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार, त्याच्या आवश्यकतेनुसार अन्न तो परमात्मा देतो. मात्र आजच्या जगामधला कलिकाळाचा महिमा असा आहे की दुसऱ्याच्या वाट्याचं अन्न लुबाडून घेणारी जमात आपल्या समाजामध्ये अस्तित्वात आली. स्वार्थ, लोभ दृढमूल झाले आणि भगवंताने सगळ्या जीवांना पुरेल असं दिलेलं अन्न हे साठेखोर लोकांमुळे अनेकांच्या मुखातून काढून घेतलं गेलं. असो, तर मुख्य भाग हा भूतभृत असा परमात्मा, त्या भूतांचं, त्या विश्वाचं भरण पोषण करणारा आणि त्या विश्वामध्ये व्यापून राहणारा असा तो विष्णू परमात्मा, त्याला नमन करूया आणि आजच्या चिंतन सत्राला विराम देऊया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय हरि जय